Hello everyone, in this section today we are going to discuss about the area and perimeter of hexagon and ellipse. हेक्सागॉनला मराठीमध्ये आपण षटकोन असं म्हणतो. षटकोन म्हणजे ज्याला 6 बाजू असतात. सो हेक्सागॉन हॅज 6 साइड्स अँड ऑल द साइड्स ऑफ हेक्सागॉन आर इक्वल इन लेंथ. म्हणजे सर्व बाजूंची लांबी ही सारखी असते. तर फिगर 1 आणि फिगर 2 पहा, त्या दोन्हीही हेक्सागॉनच्या डायग्राम्स आहेत किंवा फिगर्स आहेत. दोन्हीमध्ये तुम्हाला दिसेल की 6 बाजू आहेत. तसंच एका बाजूची लांबी ही ए ने दर्शवलेली आहे फिगर 2 मध्ये. त्यानंतर त्याचे अँगल्स बघा. इंटेरियर अँगल्स म्हणजे आतील कोन असं म्हणतो आपण. ऑल द इंटेरियर अँगल्स मेजर 120 डिग्री. म्हणजे आतील जे सर्व कोन आहेत हेक्सागॉनचे ते 120 डिग्रीचे असतील. तर सेंट्रल पसला जर पाहिलं आपण तर सेंट्रल पसला जो अँगल असेल तो 60 डिग्रीचा असेल. तसंच ह्या आतील कोनांची जी बेरीज आहे तर ती 720 डिग्री असेल. सो द सम ऑफ ऑल द इंटेरियर अँगल्स ऑफ अ रेग्युलर हेक्सागॉन इज 720 डिग्री. आता इंटेरियर हा आतील अँगल झाला, पण बाहेरील एक अँगल असतो त्याला एक्सटेरियर अँगल असं म्हणलं जातं. तर तो एक्सटेरियर अँगल असतो 60 डिग्री. तर पुढे याची आता हेक्सागॉनची पेरिमीटर कसं कॅल्क्युलेट करायचं, कसा एरिया कॅल्क्युलेट करायचा हा बघायचा आपल्याला. तर त्यासाठी काय फॉर्म्युले असतील. सो पेरिमीटर ऑफ हेक्सागॉन P इज इक्वल टू 6 इंटू ए. हे कसं आलेलं आहे, जर हेक्सागॉन बघितलं आपण, हेक्सागॉनला 6 साइड्स आहेत. प्रत्येक साइडची जी लेंथ आहे ती ए आहे. आता पेरिमीटर म्हणजे सम ऑफ द ऑल द साइड्स ऑफ हेक्सागॉन असं घेतलं तर P इज इक्वल टू 6 इंटू ए असेल. म्हणजे 6 बाजूंची बेरीज येईल. पुढे असेल एरिया ऑफ हेक्सागॉन. फिगर 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ग्रे कलर मध्ये तुम्हाला लाईन दिसत आहे. त्या लाईनमुळे काय होतं का हेक्सागॉन हा इक्विलॅटरल ट्रायंगल्स मध्ये डिवाइड होतो. आता किती इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत ते तर 6 इक्विलॅटरल ट्रायंगल्स असतील. आणि प्रत्येक इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा तर त्यासाठी फॉर्म्युला असेल √3/4 इंटू ए स्क्वेअर. आता हा एका इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया झालेला आहे, पण हेक्सागॉन मध्ये किती इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्लूड आहेत तर ते 6 असतील. सो द एरिया ऑफ हेक्सागॉन इज इक्वल टू 6 इंटू √3/4 इंटू ए स्क्वेअर. म्हणजेच त्या 6 इक्विलॅटरल ट्रायंगलच्या एरियाची बेरीज म्हणजेच तो एरिया असणार आहे हेक्सागॉनचा. सो द एरिया ऑफ 6 इक्विलॅटरल ट्रायंगल्स इज इक्वल टू एरिया ऑफ अ हेक्सागॉन. पुढे असेल DFA म्हणजे डिस्टन्स अक्रॉस फ्लॅट्स. जसं की AFE लाईन पाहिली फिगर 2 मध्ये किंवा CDE लाईन पाहिली तर ह्या 2 फ्लॅट्स लाईन आहेत. त्या फ्लॅट लाईन्स मधलं आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय असेल. सो H इज इक्वल टू √3 इंटू ए असेल. पुढे असेल DAC डिस्टन्स अक्रॉस कॉर्नर्स. तर 2 कॉर्नर घेतले, जसं कॉर्नर F कॉर्नर C घेतला तर या दोन्ही मधलं डिस्टन्स किती असेल तर ते असणार आहे 2 इंटू ए. सो दिस इज अबाउट द हेक्सागॉन. ही षटकोनाच्या प्रॉपर्टीज किंवा षटकोनाची पेरिमीटर कसं कॅल्क्युलेट करायचं, एरिया कसं कॅल्क्युलेट करायचं आहे आपण इथं पाहिलेलं आहे. आता हे कुठं वापरला जातो, हा शेप जो आहे तर तो कुठं वापरला जातो. रेग्युलर बघत असाल तर हा मोस्टली तुम्हाला नट किंवा बोल्ट याच्यामध्ये दिसेल. जसे ते एक एक्झाम्पल दिसत आहे नट. हा नटचा जो शेप आहे किंवा सरफेस एरियाचा जो शेप आहे तर तो हेक्सागोनल शेप आहे. तसंच दुसरं एक्झाम्पल बघा स्क्रू बोल्ट. याच्यामध्ये सुद्धा जो हेड आहे बोल्टचा त्याचा शेप सुद्धा हा हेक्सागोनल शेप आहे. तर पुढे याचे एक न्यूमरिकल पाहू. व्हॉट इज द पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ रेग्युलर हेक्सागॉन विथ अ साइड लेंथ ऑफ 12 सेंटीमीटर. एक रेग्युलर हेक्सागॉन षटकोनाची बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि त्याचे आपल्याला पेरिमीटर आणि एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला पेरिमीटर कॅल्क्युलेट करू. सो P इज इक्वल टू 6 इंटू ए. इथं ए ची व्हॅल्यू ठेवूयात 12 सेंटीमीटर. सो P इज इक्वल टू 6 इंटू 12 असेल. नाव कॅल्क्युलेट 6 इंटू 12 6 गुणिले 12 करून घ्या. ते आपल्याला मिळालं आहे 72. सो P इज इक्वल टू 72 सेंटीमीटर. Therefore, the perimeter of a regular hexagon is 72 सेंटीमीटर. आता पुढे त्याचा एरिया कॅल्क्युलेट करूयात. एरियाचं सूत्र काय असेल. A इज इक्वल टू 6 इंटू √3/4 इंटू ए स्क्वेअर. इथंही A ची व्हॅल्यू पुट करूयात. सो A इज इक्वल टू 6 इंटू √3/4
4 × 12 स्क्वेअर. 12 स्क्वेअर करून घेऊया, ते असेल 144. सो a इज इक्वल टू 6 × √3/4 × 144. आता √3 ची व्हॅल्यू पुट करूयात. a इज इक्वल टू 6 × 1.732 डिवाइड बाय 4 × 144. म्हणजे √3 ची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे 1.732. तर कॅल्क्युलेट केलं इथे, म्हणजे 6 × 1.732 × 144 केलं. मिळालेल्या उत्तराला जर 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 374.112 सेंटीमीटर स्क्वेअर. सो द एरिया ऑफ अ रेग्युलर हेक्सागॉन इज 374.112 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इलिप्स. तर इलिप्सला आपण मराठीमध्ये लंबवर्तुळ असं म्हणतो. म्हणजे समजा एखादा आपण सर्कल घेतला आणि सर्कलला स्ट्रेच केलं, तर स्ट्रेच केल्यानंतर जो आपल्याला शेप मिळतो तो असतो इलिप्टिकल शेप किंवा इलिप्स असतो तो. तर एक डायग्राम मध्ये दिसत आहे तुम्हाला AB लाईन आणि CD लाईन. तर AB ला आपण मेजर ॲक्सिस असं म्हणतो, त्याची लेंथ असेल 2A. CD ला आपण मायनर ॲक्सिस असं म्हणतो, त्याची लेंथ असेल 2B. आता हाफ ऑफ द मेजर ॲक्सिस बघितलं तुम्ही तर AO आणि OB हे हाफ ऑफ द मेजर ॲक्सिस असतील, त्याची लेंथ असणार आहे A. तसंच हाफ ऑफ द मायनर ॲक्सिस घेतलं तर ते असतील OC आणि OD, त्यांची लेंथ असेल B. आता इलिप्सचा एरिया किती असतो? सो A इज इक्वल टू पाय इंटू A इंटू B. तसंच पेरिमीटर ऑफ इलिप्स असेल P इज इक्वल टू 2 पाय इंटू √A² प्लस B² डिवाइड बाय 2. सो दिस इज द पेरिमीटर ऑफ इलिप्स. आता हा इलिप्टिकल शेप, एक एक्झाम्पल दिसत आहे तुम्हाला, इलिप्टिकल ट्रॅमल मेकॅनिझम असं त्याला म्हणलेलं आहे. इलिप्टिकल ट्रॅमल मेकॅनिझम मध्ये तुम्ही जर बघितलं तर एक येलो कलरची तुम्हाला लिंक दिसेल, त्याला 2 स्लायडर कनेक्ट आहेत. जेव्हा हे स्लायडर मूव्ह होतात त्यावेळेला ते इलिप्टिकल शेप ड्रॉ करतात. हे एक मेकॅनिझम आहे. ह्या मेकॅनिझमचा वापर कुठे केला जातो तर ओल्डम्स कपलिंग मध्ये केला जातो. आता ही जी ओल्डम्स कपलिंग आहे तर ती ऑटोमोबाईल्स मध्ये यूज केली जाते. म्हणजे इलिप्टिकल शेपचा वापर कुठे केला जातो? ऑटोमोबाईल मध्ये. तसंच जर तुम्ही अर्थ ऑर्बिट बघितलं तर त्याचा शेप सुद्धा हा इलिप्टिकल आहे. किंवा इलेक्ट्रॉन्स घ्या, इलेक्ट्रॉन्स जर ॲटम्स मध्ये किंवा त्याच्या ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असतील तर त्यांचा शेप सुद्धा हा इलिप्टिकल असतो. आता हे झालं टेक्निकलसाठी. जर नॉन टेक्निकली बघितलं तर मेडिकलमध्ये सुद्धा ह्या इलेक्ट्रिकल शेपचा वापर केला जातो. किडनी स्टोनचा वापर उपचार करण्यासाठी या इलिप्टिकल शेपचा वापर केला जातो. म्हणजे जे ट्रीटमेंट दिली जाते तर त्याच्यामध्ये जे वेव्ज आहेत त्या वेव्ज ह्या इलिप्टिकल शेपमध्ये निर्माण केल्या जातात आणि मग त्या किडनी स्टोनवरती उपचार केले जातात. तर हे झालं इलिप्स विषयी. आता याचे एक्झाम्पल नंबर 2. Find its area and perimeter if the major and minor axis of an ellipse is 12 cm and 8 cm respectively. इथे इलिप्सचा मेजर आणि मायनर ॲक्सिस दिलेला आहे, त्यापासून आपल्याला एरिया अँड पेरिमीटर ऑफ इलिप्स कॅल्क्युलेट करायचे. सो द गिवन डेटा इज मेजर ॲक्सिस 2A इज इक्वल टू 12 cm, मायनर ॲक्सिस 2B इज इक्वल टू 8 cm. आता एरिया आणि पेरिमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू पाहिजे. आपल्याला गिवन 2A आणि 2B आहे, तर त्यांचा वापर करून A आणि B च्या व्हॅल्यू अगोदर कॅल्क्युलेट करूया. सुरुवातीला कन्सिडर करू मेजर ॲक्सिस, म्हणजे 2A इज इक्वल टू 12. आपल्याला A इज इक्वल टू मिळेल 12/2. नाव A इज इक्वल टू 6 cm, म्हणजे हाफ ऑफ द मेजर ॲक्सिस इज 6 cm. नंतर 2B इज इक्वल टू 8. So B is equal to 8/2. B is equal to 4 cm. म्हणजे half of the minor axis is 4 cm. आता इथे आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता कॅल्क्युलेट करूयात ऑफ इलिप्स. तर एरियाचा फॉर्म्युला काय असेल? A is equal to पाय इंटू A इंटू B. पाय A B ची व्हॅल्यू ठेवूयात. पायची व्हॅल्यू असेल 22/7. A ची व्हॅल्यू आहे 6. B ची व्हॅल्यू आहे 4. सो A इज इक्वल टू 22/7 इंटू 6 इंटू 4. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 75.43 सेंटीमीटर स्क्वेअर. सो द एरिया ऑफ द इलिप्स इज 75.43 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट असेल पेरिमीटर ऑफ इलिप्स. पेरिमीटरचा फॉर्म्युला असेल P इज इक्वल टू 2 पाय इंटू √A² प्लस B² डिवाइड बाय 2. इथे ही पाय
ए आणि बी ची व्हॅल्यू ठेवूयात. सो पी इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू √6² प्लस 4² डिवाइड बाय 2. 6² प्लस 4² अगोदर हे करून घ्यात. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करत असताना अगोदर तुम्हाला जे वर्गमुळातले टर्म्स आहेत म्हणजे स्क्वेअर रूट मधले टर्म्स आपल्याला सॉल्व करून घ्यावे लागेल आणि नंतर मग बाकी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर आता इथं स्क्वेअर रूट मध्ये काय टर्म्स आहेत 6² 4² आहे त्यांचं स्क्वेअर करायचं, ॲडिशन करायचं आणि डिवाइड बाय 2 करून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला. सो p इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू √36 प्लस 16 डिवाइड बाय 2. 36 6² असेल आणि 16 हे 4² ची व्हॅल्यू असेल. आता 36 प्लस 16 केलं तर व्हॅल्यू असेल 52. 52 डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 26. सो p इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू √26. आता 26चं वर्गमूळ काढून घ्या. 26चं वर्गमूळ असेल 5.1. सो p इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू 5.1. कॅल्क्युलेशन करून घ्या. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल p इज इक्वल टू 32.06 सेंटीमीटर. सो द व्हॅल्यू ऑफ द पेरिमीटर ऑफ इलिप्स इज 32.0.6 सेंटीमीटर. थँक्यू.